हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल मी तुम्हाला कॉस्ट शीट किंवा स्टेटमेंट ऑफ कॉस्ट याचा फॉर्मॅट मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. मला खात्री आहे तुम्ही तो तुमच्या रजिस्टरमध्ये उतरवून घेतला असेल आणि त्याच्यावर भरपूर अभ्याससुद्धा केला असेल. त्याच्यामुळे त्या फॉर्मॅटमध्ये कोणते पदं कुठे येतील हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. तर त्यावर आता आपण एक सिंपल असं प्रॉब्लेम घेणार आहोत. ते प्रॉब्लेम असं आहे आणि हे जे प्रॉब्लेम आहे स्क्रीनवर दिसत आहे, मी तुम्हाला ते सांगतसुद्धा आहे, तर तुम्ही ते आपल्या रजिस्टरमध्ये सुद्धा सोडवून घ्यायचं आहे. दी फॉलोइंग डाटा रिलेट्स टू दी मॅन्युफॅक्चरर ऑफ अ स्टँडर्ड प्रॉडक्ट ड्युरिंग दी मंथ ऑफ एप्रिल 2018. इथे आपल्याला एप्रिल 2018 या एका महिन्याचं आपल्याला स्टँडर्ड प्रॉडक्ट आहे ते दिलेलं आहे. तर त्याचे फिगर असे आहेत. त्यात आहे सर्वप्रथम रॉ मटेरियल 1,80,000. त्यानंतर आहे डायरेक्ट वेजेस 90,000, फॅक्टरी ओव्हरहेड्स 80,000, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड 35,000. लिहित आहे ना तुम्ही, सगळे लिहून घ्या. सेलिंग ओव्हरहेड्स पर युनिट दिलेले आहे ₹5. त्यानंतर युनिट प्रॉडक्ट्स आहेत 4,000. सेलिंग प्राईस पर युनिट आहे 125. हे एवढे फिगर आपल्याला इथे दिलेले आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ कॉस्ट शीट. आता हे जे प्रॉब्लेम दिलेला आहे, हे वरचे जे फिगर दिलेले आहे याच्यावरून आपल्याला कॉस्ट शीट तयार करायची आहे. आता बघा, इथे सोल्युशन इथे सोडवून दाखवलेलं आहे. हेडिंग द्यायचं आहे आपल्याला कॉस्ट शीट. या उदाहरणामध्ये प्रोडक्शनसुद्धा दिलेलं आहे, ते आहे 4,000 युनिट्स. तुम्ही रजिस्टरमध्ये प्रॉब्लेम लिहिला आहे ना, त्याच्यावरचे फिगर तुम्ही पाहत जा. मी इथे तुम्हाला समजावून सांगते. प्रोडक्शन आहे ते लेफ्ट साईडला लिहायचं आहे 4,000 युनिट्स. त्यानंतर इयर किंवा पिरियड इथे 3 प्रकारे लिहिता येतं. एक तर इयर असेल तर इयर लिहिता येतं. त्यानंतर पिरियड असेल तर पिरियड लिहिता येतो. इथे पिरियड आहे 1 मंथ, म्हणजे एप्रिल 2018. इथे मी कॉस्ट शीटच्या खालीच लिहिलेलं आहे फॉर दी मंथ ऑफ एप्रिल 2018 असं लिहिलं तरीसुद्धा चालतं. आणि त्यानंतर इथे हा फॉर्मॅट दिलेला आहे. इथनं आपलं सोल्युशन इथनं सुरू होतं. 3 आपण याचे कॉलम केलेले आहे, पर्टिक्युलर, अमाऊंट आणि पर युनिटचा सुद्धा आपण इथे कॉलम केलेला आहे. तुम्हाला जो फॉर्मॅट मी समजावून सांगितला होता तिथे सुद्धा आपण 3 कॉलम केलेले होते, पण ते दोन्ही अमाऊंटचे केले होते. त्यात एक तिसरा सुद्धा ॲड करता येतो, पर युनिट. तर इथे सगळ्यात पहिले येईल रॉ मटेरियल. फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे पहिलं पद दिलेलं होतं, पण हे जे प्रॉब्लेम आहे इथे तुम्हाला कुठे दिसतं का ओपनिंग स्टॉक कशाचा तरी? इथे कुठेही कोणत्याही प्रकारचा ओपनिंग स्टॉक दिलेला नाही आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा क्लोजिंग स्टॉकसुद्धा दिलेला नाही. म्हणून हे एकदम सिंपल असं उदाहरण आहे. आणि इथे सगळ्यात पहिले येईल रॉ मटेरियल. रॉ मटेरियल दिलेलं आहे 1,80,000. आता ही झाली टोटल फिगर. याचं आपल्याला रूपांतरण करायचं आहे पर युनिटमध्ये. आपल्याला हे काढायचं आहे. कसं काढायचं मग? 1,80,000 डिवायडेड बाय 4,000. ठीक आहे, 1,80,000 डिवायडेड बाय 4,000 किती येईल मग? 45. हे झाले पर युनिट. त्यानंतर आहे डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आहे 90,000. ही आहे अमाऊंट आहे, म्हणजे रुपीजमध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर आता याचं रूपांतर करायचं आहे आपल्याला युनिट्समध्ये. युनिट्समध्ये म्हणण्यापेक्षा पर युनिट त्याची किती प्राईज राहील, म्हणजे जे डायरेक्ट वेजेस आहे ते 90,000 रुपीजचे आहे, पण पर युनिटच्या मागे त्याला किती खर्च आला ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढायचं? 90,000 डिवायडेड बाय
4000 युनिट्स. 4000 का घेतले आहे आपण? कारण प्रोडक्शन किती दिलेलं आहे? प्रोडक्शन आहे 4000 युनिट्स, म्हणून 90,000 डिवायडेड बाय 4000 आणि ते येतात 22.50. याची करायची, हे प्लस करायचे आणि जे ॲन्सर येईल त्याला म्हटलेलं आहे आपण प्राईम कॉस्ट. हे अमाऊंटच्या रकान्यात आलेले आहे 2,70,000 आणि पर युनिट आलेले आहे 67.50. आता आपण प्राईम कॉस्ट काढलेली आहे. आपण जो फॉर्मॅट घेतलेला होता त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आलेला होता. त्याच्यामुळे जे पहिलं ॲन्सर आलेलं होतं ते कोणतं आलं होतं आपल्याला? मटेरियल कन्झ्युम्डचं आपल्याला ॲन्सर आलेलं होतं. इथे कोणत्याही प्रकारचा ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे जे पहिला ॲन्सर येईल ते येईल प्राईम कॉस्ट. त्याच्यामध्ये प्लस केलेला आहे आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स. आपण फॉर्मॅटमध्ये पाहिलं होतं की फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा दुसरं नाव काय आहे त्याला? ऑन कॉस्ट किंवा तिसरं नाव एक्सपेन्सेस. तर त्या ओव्हरहेड्स आहे त्या हेडखाली आपल्याला 7-8 प्रकारचे वेगवेगळे पदं दिलेले होते. याच्यामध्ये कोणतंही पदं आलेले नाही आहे, फक्त एकच दिलेलं आहे फॅक्टरी ओव्हरहेड, ते आहे 80,000. आता 80,000 आहे टोटल अमाऊंट. ते पर युनिट किती येईल? 80,000 डिवायडेड बाय 4000, ते येतात 20 रुपीज. ते प्राईम कॉस्टमध्ये करायचे प्लस आणि जे ॲन्सर येईल त्याला म्हणायचं फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट आलेली आहे आपली 3,50,000 आणि युनिटमध्ये आलेले आहे 87.50 रुपीज. त्यामध्ये प्लस करणार आहे आपण ऑफिस किंवा त्याला दुसरा शब्द आहे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड आहे, ते दिलेले आहे 35,000. आता 35,000 आहे टोटल अमाऊंट. तर पर रुपीज किती येईल? 35,000 डिवायडेड बाय 4,000, ते येतात 8.75. आपण प्लस केले आहे 3,50,000मध्ये 35,000 प्लस केले, ते आले आहे 3,85,000 आणि इथे 87.50 त्यामध्ये प्लस केले आहे 8.75, ते आले आहे 96.25. त्यामध्ये प्लस करूया आपण सेलिंग ओव्हरहेड. आता हे जे सेलिंग ओव्हरहेड आहे याच्या आधीचे जे पद आहे हे सगळे टोटल अमाऊंट दिलेले होते त्याचे, पण हे जे सेलिंग ओव्हरहेड आहे ते पर युनिट दिलेले आहे, ते आहे ₹5. जेव्हा पर युनिटमध्ये दिलेलं असतं त्यावेळेस काय करायचं? प्रोडक्शन दिलेलं असतं आपल्याला, प्रोडक्शन इंटू पर युनिट असं करायचं असतं. पर युनिट आहे ₹5 आणि प्रोडक्शन आहे 4,000, म्हणून 5 इंटू 4,000 ते येतात 20,000 आणि पर युनिट तर दिलेलेच आहे, ते येईल 5 रुपीज. टोटल केली आहे आपण 3,85,000 प्लस 20,000, ते आले 4,05,000. 96.25 प्लस केले आहे 5, ते आले 101.25 आणि हे जे ॲन्सर आलेलं आहे याला म्हणतात टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. याच्यामध्ये प्लस करायचं आहे प्रॉफिट. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट दिलेला नाही आहे, पण तुम्हाला फॉर्मॅटमध्ये पहिलेच सांगितलेलं आहे एकतर प्रॉफिट दिलेला असतो किंवा सेलिंग प्राईस दिलेली असते. इथे सेलिंग प्राईस दिलेली आहे पर युनिटमध्ये. रजिस्टरमध्ये लिहिलं आहे ना तुम्ही, तर रजिस्टरमध्ये पहा तिथे दिलं असेल. पर युनिट किती आहे? 125.
तर सेलिंग प्राईस आपल्याला दिलेली आहे आणि प्रोडक्शनही दिलेलं आहे. प्रोडक्शन किती आहे? 4000. म्हणून 4000 इंटू 125 ते येतात 5 लाख. आणि इथे पर युनिट दिलेलेच आहे 125. तर आता आपल्याला याच्यावरून प्रॉफिट एकदम सोप्या पद्धतीने शोधून काढता येतो. कारण टोटल कॉस्ट आलेली आहे 4,05,000 आणि सेलिंग प्राईस आहे 5 लाख. जो डिफरन्स येईल तो काय होईल? प्रॉफिट. किती डिफरन्स येतो मग? 95,000. त्यानंतर जे पर युनिट आहे ते आहे 101.25 आणि सेलिंग प्राईसचे पर युनिट आहे 125. याचा डिफरन्स येतो 23.75. हा असा आपण यात प्रॉफिट शोधून काढलेला आहे. सेलिंग प्राईस आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. तर या उदाहरणामध्ये आपण प्रॉफिट शोधून काढला. काही काही उदाहरणामध्ये आपल्याला सेलिंग प्राईस शोधून काढावी लागते. जरुरी नाही आहे की प्रॉफिटच शोधून काढावं लागेल किंवा सेलिंग प्राईसच शोधून काढावी लागेल. प्रॉफिट दिला असेल तर सेलिंग प्राईस शोधून काढायची आणि सेलिंग प्राईस दिली असेल तर प्रॉफिट आपल्याला शोधून काढावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम आहे हे तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये सोडवून घ्या. त्याचं सोल्युशन आहे हे सोल्युशन मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये सोडवून द्या. तसं मी तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा टाकणार आहे. धन्यवाद.